समोर फ्रेम नाहीये म्हणजे हेच आहे ऑफिस. नमस्कार 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 नमस्कार. हॅलो सर प्लीज हॅव अ सीट. हां हाऊ कॅन आय हेल्प यू? नमस्कार, मी पृथ्वी प्रताप आणि हा माझा मुलगा निखिल प्रताप. ओके निखिल. बाप्पा कट्टी मला नाही बोलायचं तुमच्याशी कष्टी. बोलणार मी नाही बोलणार. काय झालं इकडे या. काय आलं पप्पा हां निखिल नाही निक बोलायला सांगा, मला ते खूप आवडतं पप्पा. निक. बाळा, तुझं आणि शिवली परबचं जे लहान मुलांचं कॅरेक्टर आहे ना, त्याला पोलिओचा डोस नाही ट्रक द्यायला पाहिजे. सोपं. हे उभा राहा. ये रे माझा बाळ, रडू नको. कुणी केलंय हे कास्टिंग? माझा मुलगा निक काय तो असं रुसला जरासा, मी त्याला निखिल म्हणालो म्हणून. अच्छा. आम्ही दापोलीवरून आलोय. ओके. काय झालं, ह्याच्या शाळेत तुमच्या ह्या कंपनीने पॅम्पलेट वाटले होते. पॅम्पलेट तुमचं आलं होतं आमच्या शाळेत. ते महाशब्द कोड. Yes. तर ते ह्याने मी सोडवलं ते. सांगतो तू बाळा. मी सांगू? पप्पा सांगताय. तर ते ह्याने सोडवलं आणि आमच्या घरी पत्र आलं होतं की हा जिंकलाय, पत्र आलं. आम्हाला बहुमूल्य वस्तू मिळणार आहे. राईट येस. तरीच मी विचार करतोय की निखिल प्रताप, राईट? बरोबर, निखिल बरोबर. प्रताप म्हणजे तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले विनर आहेत महाघोड्याचे. हो. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅट. तर तो ते शब्द कोड जे आहे ते त्याने सोडवलं, तो जिंकला. तर ते बरोबर आहे, तुम्हाला एक गिफ्ट मिळणार होतं. Correct, बरोबर. correct. 24 कॅरेट गोल्डन विसल. एक्झॅक्टली. आम्ही तुम्हाला देतो गिफ्ट, पण त्याआधी सर तुम्हाला एका फॉर्मवर सही करावी लागेल. इट्स अन ॲक्सेप्टन्स फॉर्म, दॅट्स ऑल. फॉर्म कशासाठी येतो? अहो नाही, तुम्ही गिफ्ट घेतलं आमच्याकडून ह्यासाठी फक्त एक फॉर्म आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल नको आमच्याकडे गिफ्टच नाही, तुम्ही दिलेलंच नाही. असं का म्हणे? द्या Please द्या. करा. करणार ना हो. एवढं महागातलं गिफ्ट देताय म्हटल्यावर आम्हाला Yes, सही yes, करावीच yes. लागणार. Please. इथे केली हो, बघा, हो, ही हो. माझी सही. Thank you, thank you very much. 24 कॅरेट गोल्डन विसल साधारण केवढी असेल? आणि मी आता आणतोच ना, तुम्ही कशाला? साधारण एवढी वगैरे असेल ती. एवढी? हो. गोल्डन कॅरेट. येस. म्हणजे लक्षात येते का पप्पा? 24 कॅरेट गोल्डन विसल एवढी म्हणजे साधारण एक 30-40 हजार रुपये. पप्पा मला शाबासकी द्या. शाबास माझा उपाय. हे करणारच नाहीये मी आता. मिस्टर पृथ्वी, ही घ्या तुमचं गिफ्ट. वा. हे मी आधी हे उघडू का? हो प्लीज. याने उघडू? हो. वा. तोपर्यंत वाव पप्पा, गिफ्ट बघा पप्पा, एक नंबर. सर, हे काय आहे? सर 24 कॅरेट्स. 24 कॅरेट्स आणि वाव ही शिट्टी. हा सर. म्हणजे 24 कॅरेट्स गोल्डन विसल म्हणून तुम्ही आम्हाला 24 गाजरं दिली आहेत आणि ही शिट्टी दिली. हा सर. म्हणजे 4 आण्यात दुधी हलवा असं म्हटल्यावर जाऊन दुधी हलवायचा असा विनोद. हे स्किट आहे आपलं. फसवणूक आहे ही. सर प्लीज सर. ही फसवणूक आहे. सर- मी दापोलीवरून पुण्याला ही 24 गाजरं खायला आलोय. नाही, हा, सर. गोल्डन विसल होती ही. गोल्डन विसल आहे. अहो सर, गोल्डन कंपनीची विसल आहे. हा काय लोगो आहे ना त्याच्यावर. मला बक्षीस मिळालं पप्पा. वाव मस्त आहे. शांत बस. सर सर मुलाला आवडले, तुम्ही कशाला नाराज होताय? काय करूया फालतू शिट्टीचा मी? फालतू नाहीये सर शिट्टी. एकमेव शिट्टी आहे जिच्या बरोबर वॉरंटी कार्ड येतं सर. वॉरंटी कार्ड. उद्या शिट्टीला काही झालं, तुटली फुटली, काहीही डॅमेज झाला ना सर, तुम्ही थेट लंडनच्या ऑफिसला जायचं, तिकडे रिप्लेस करून मिळते. ही शिट्टी मी लंडनला जाऊन रिप्लेस करायची. हा सर. पत्रात चुकून जरी लिहिलं असतं ना गिफ्ट म्हणून शिट्टी देताय, तर दापोलीवरून पुण्याला नसतो आलो मी. सर आय एम सो सॉरी सर, पण आता काय करू, शिट्टी तर आहे ना सर. ही फसवणूक आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. तू चल रे, तू चल. मी तुमच्या विरुद्ध पोस्ट लिहिणार आहे फेसबुकवर. ऐका, तुम्ही पोस्ट लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये सर, पण काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील. काही फॉर्मॅलिटी वगैरे करणार नाहीये मी, कळलं ना? माझी फसवणूक केली तुम्ही. मूर्ख समजता मला? नाही, मग सर. अशी सही केली तेवढी बास आहे. चल रे. सर नाही सर, शिट्टी वाजवण्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, त्या तुम्हाला त्याच्यावर सही करावं लागेल. त्याशिवाय मला तुम्हाला शिट्टी देता येणार नाही. अरे नको देऊ, दे रे परत दे. मला पाहिजे, मी नाही देणार बाबा. मला पाहिजे, मी जिंकलोय ना जी. बाहेरून नवीन घेऊया ती त्याला दे. मी नाही देणार.
ते दे हा. दे सही करतो. सर हे घ्या. 20 पानी ॲग्रीमेंट आहे. प्रत्येक पानावर वर मध्ये आणि खाली अशी सही करायची आहे सर. हे घ्या. 5 रुपयाच्या शिट्टीसाठी मी 20 पानांवर सही करायची. म्हणजे 2 मार्काच्या प्रश्नांसाठी मी 15 पानांचा निबंध लिहायचा. हसला का? सर सौजन्य म्हणून हसलो, नाही तर एवढ्या दर्जाचाही विनोद नव्हता सर. प्लीज सही करा सर. एवढे काहीच क्लॉजेस नाही आहेत, एकदम नॉर्मल क्लॉजेस आहेत. हे घ्या. म्हणजे पहिला क्लॉज असा आहे सर की तुम्ही ही शिट्टी फक्त शिट्टी वाजवण्यापुरताच वापरायची आहे. सही. अजून कशासाठी वापरतात शिट्टी? नाही उद्या समजा या शिट्टीवरून तुम्ही गाणं वाजवलं, हां. ते लोकांना आवडलं, मग शिट्टीवरची गाणी असा एक मनोरंजनाचा कार्यक्रम केलात तर आम्हाला कळवावं लागेल. आणि त्या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून जे काही पैसे येतील त्याचे 20% पैसे आम्हाला द्यावे लागतील. आणि दिले नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल. हे काय सांगायला नको सर. सही करा. एक मिनिट इकडे दे. अरे तुला देतो, इकडे दे. याच्यावर मी शिट्टीवरची गाणी असा मनोरंजनाचा कार्यक्रम करणार. हा सर. मी एक गाणं वाजवतो. हमें तुमसे प्यार कितना हे वाजवतो. कुठलं गाणं वाजवलं मी? सर हमें तुमसे प्यार. कोण मारीन? तुडवीन. सॉरी सर. फक्त एवढाच आवाज आला याच्यातून. याच्यावर मी कशी गाणी वाजवणार आहे? नाही, सर. याच्यावर जास्तीत जास्त कवायतीचे कार्यक्रम होतील किंवा ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकतं. नाही होऊ शकतं सर, व्हायला काय काही होऊ शकतं. पण तुम्ही समजा ह्या शिटीने ट्रॅफिक कंट्रोल करायला गेलात आणि तिकडे ऍक्सिडेंट झाला तर कंपनी जबाबदार नाही, केवळ तुम्ही जबाबदार असाल. पुढचा क्लॉज तोच आहे सर. मी का जाईन ट्रॅफिक कंट्रोल करायला? अहो नाही सर, हल्ली कोणी काहीही करतं ना, म्हणजे कोणी काही करून बसतं. म्हणजे इथेच बघा ना, अँकरिंग करता करता लोक कविता करतात, किस्से सांगता सांगता लोक ऍक्टर झालेली आहेत. तिकडे मोठे मोठे लेखक रायटिंग करता करता प्रोड्युसर झाले आहेत. काही येऊ शकतं ऍब्सोल्युटली. म्हणून प्लीज सर सही करा, नाही तर मला शिट्टी नाही देता येणार. 1 मिनिट द्या फक्त मला. हा हा.